नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पहिली सिंपल लिफ्टिंग मशीन त्याचा व्हेलॉसिटी रेशो आपण फाइंड करणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे. ओके, तर इन्क्लाइन प्लेन ही एक सिंपल लिफ्टिंग मशीन आहे. सिंपल लिफ्ट करायचा असेल लोड तर इन्क्लाइन प्लेन कसं यूज करतो आपण ते बघा. डायग्राम मी काढतो इथं. सपोज हे हॉरिझॉन्टल प्लेन आहे आणि त्याला हे इन्क्लाइन प्लेन आहे. अँगल केला आहे त्या इन्क्लाइन प्लेननं हॉरिझॉन्टल बरोबर थिटा. आणि सपोज असा एक लोड आहे डब्ल्यू हा लोड आहे. लोड नेहमी कसा लागतो? डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये टुवर्ड्स ग्राउंड लोड आपण दाखवतो डब्ल्यू. आणि हा लोड आपल्याला या इन्क्लाइन प्लेनवरून इकडं वर लिफ्ट करायचं आहे. मग त्यासाठी मी सपोज या इन्क्लाइन प्लेनलाच पॅरलल डायरेक्शनमध्ये एफर्ट जर अप्लाय केला तर हा लोड हळूहळू इकडं जाणार आणि तो सपोज एल एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. एफर्ट हा एल एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आणि हा लोड इथं पोचणार. म्हणजे लोड त्यावेळेस किती डिस्टन्स वर लिफ्ट होणार? सपोज इथून सुरुवात झाली लोडची तर इथपर्यंत तो लिफ्ट झाला, म्हणजे याला आपण एच म्हणू. एवढी हाईट तो लोड लिफ्ट झाला डब्ल्यू. आणि एफर्टनं त्यावेळेस किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? इथून इथपर्यंत, म्हणजे त्याला आपण यल म्हणू. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय किंवा डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट त्याला आपण यल म्हणू. आता बघा, थिटा म्हणजे काय? अँगल मेड बाय इन्क्लाइन प्लेन टू हॉरिझॉन्टल. थिटा अँगल मेड बाय इन्क्लाइन प्लेन with horizontal plane. त्यानंतर यल म्हणजे काय? यल डिस्टन्स मूव्ड बाय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड और मूव्ड बाय, डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट. आणि एच काय आहे? एच डिस्टन्स मूव्ड बाय लोड. डिस्टन्स मूव्ड बाय लोड. आता हे कशात असणार आहे? मीटरमध्ये. ओके. आणि डब्ल्यू काय आहे? लोड. डब्ल्यू आहे लोड लिफ्टेड. आणि पी म्हणजे आहे एफर्ट अप्लाइड. आता याचे बाकी मेकॅनिकल ॲडव्हान्टेज वगैरे फॉर्म्युले सगळे, इफिशियन्सी सगळे फॉर्म्युले सेम असणार आहेत. फक्त व्हेलॉसिटी रेशो कसा काढायचा तो फक्त डिफरंट असणार आहे. व्हेलॉसिटी रेशो काढूया आता. व्हेलॉसिटी रेशो काय असतो? डेफिनेशन काय? तर रेशो ऑफ डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट टू द डिस्टन्स मूव्ड बाय लोड. मग ते डेफिनेशन प्रमाणे फॉर्म्युला लिहूया आपण. व्ही आर इज इक्वल टू डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स मूव्ड बाय लोड. आता बघा, डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट काय आहे फॉर्म्युला? डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट नोटेशन आहे यल. ओके, यल डिवायडेड बाय डिस्टन्स मूव्ड बाय लोड काय नोटेशन? एच. म्हणजे व्हेलॉसिटी रेशो फॉर इन्क्लाइन प्लेन इज इक्वल टू काय? यल डिवायडेड बाय एच. म्हणजे हा जर आपण ट्रायंगल घेतला एक, हा सपोज ट्रायंगल घेतला आपण, बरोबर, तर याची लेंथ यल म्हणजे हायपोटेनियस डिवायडेड बाय अपोजिट साईड. थिटाच्या अपोजिट साईड म्हणजे एच आणि थिटा या ट्रायंगलचा हायपोटेनियस म्हणजे यल. यल डिवायडेड बाय एच. मग आता बघा, हा कोणता रेशो आहे? अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस म्हणजे साइन थिटा. ओके, थिटाची अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस हे काय असतं? साइन थिटा. अपोजिट साईड म्हणजे एच. सो साइन थिटा इज इक्वल टू लिहितो मी. अपोजिट साईड आहे एच आणि डिवायडेड बाय हायपोटेनस आहे यल. पण आपल्याला पाहिजे यल डिवायडेड बाय एच. यल डिवायडेड बाय एच केलं तर हे पण डिवाइड होणार, म्हणजे 1 डिवायडेड बाय साइन थिटा इज इक्वल टू येणार यल डिवायडेड बाय एच. मग ते आपण इथं टाकू शकतो व्हेलॉसिटी रेशो. देअरफॉर व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू ऑल्सो 1 डिवायडेड बाय साइन थिटा.
हा आपण व्हेलॉसिटी रेशो आपण घेऊ शकतो. इन्क्लाइन प्लेननं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल जर आपल्याला फक्त माहीत असेल, हे डिस्टन्स जरी माहीत नसतील, फक्त हा अँगल माहीत असेल तरी आपण व्हेलॉसिटी रेशो फाइंड करू शकतो. 1 डिवायडेड बाय साइन, सपोज हा अँगल 10 डिग्री दिला आहे तर साइन 10, 1 डिवायडेड बाय साइन 10, त्याच्यावरून डायरेक्ट आपण व्हेलॉसिटी रेशो फाइंड करू शकतो. आता हा एफर्ट मी इथं कसा दाखवला आहे, इन्क्लाइन प्लेनला पॅरलल दाखवला आहे, पण तो जर समजा हॉरिझॉन्टलला पॅरलल असेल तर काय होईल, हॉरिझॉन्टलला पॅरलल असेल तर हा एफर्ट हॉरिझॉन्टली किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, किती डिस्टन्स हॉरिझॉन्टली ट्रॅव्हल करणार ते इथं घ्यायला लागेल. डिस्टन्स मूड बाय एफर्ट, डिस्टन्स मूड बाय एफर्ट हॉरिझॉन्टली, मग ते किती असणार. आता ही थिटाची कशी आहे, ॲडजसंट साईड आहे. ॲडजसंट साईड काय असते, हायपोटेनियस इंटू कॉस थिटा, यल कॉस थिटा. म्हणजे डिस्टन्स मूड बाय एफर्ट काय येणार, डिस्टन्स मूड बाय एफर्ट हॉरिझॉन्टली ते काय येणार, यल कॉस थिटा. इथं लिहितो मी, व्ही आर इज इक्वल टू, इफ फॉर हॉरिझॉन्टल एफर्ट, हॉरिझॉन्टल जर एफर्ट असेल तर काय येणार, व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू डिस्टन्स मूड बाय एफर्ट किती येणार, यल कॉस थिटा, यल कॉस थिटा डिवायडेड बाय डिस्टन्स मूड बाय लोड तेवढंच राहणार एच, म्हणजे यल कॉस थिटा डिवायडेड बाय एच. आता यल अपॉन एच हे काय असतं, 1 अपॉन साइन थिटा, म्हणजे यल अपॉन एचच्या जागेवर 1 अपॉन साइन थिटा टाकू, म्हणजे काय येईल, कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा, म्हणजेच 1 अपॉन टॅन थिटा. हे म्हणजे कॉट थिटा, कॉट थिटा म्हणजेच 1 अपॉन टॅन थिटा, हे कॉट थिटा किंवा 1 अपॉन टॅन थिटा. म्हणजे इथंही जरी फक्त थिटा माहीत असेल तरी 1 अपॉन टॅन थिटानं आपण व्हेलॉसिटी रेशो फाइंड करू शकतो. ओके, सो आपण या व्हिडिओमध्ये व्हेलॉसिटी रेशो ऑफ इन्क्लाइन प्लेन ही पहिली सिम्पल लिफ्टिंग मशीन आपण बघितली. पुढच्या व्हिडिओमध्ये याचे काही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू. थँक्यू.